पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण आलोय खास देवादादाच्या हळदीला पाचपंढरी कोळीवाड्यामध्ये. आणि आज आपण अनुभवणार आहोत कोळ्यांची पारंपरिक हळद. आणि आज आपल्यासोबत आहे देवादादा. सो कसं वाटतंय? खूप मस्त वाटते. आणि सकाळी मी पहाटे 5:30 वाजता गेलो, 5:30 देव आणायला गेलेलो. म्हणजे कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात करताना कुलदेवताला आपण घरी घेऊन येतो आणि ती शिक्क्याच्या ह्याच्यातून बांधतात. तर आजचा व्लॉग खूप म्हणजे स्पेशल आहे, कारण धमाल होणार आहे. नंतर त्याच्यानंतर हार घालायला आपण मंदिरामध्ये नेतो. ही कोळ्यांची एक अनोखी परंपरा आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळी मंडळी, मित्रमंडळी असेल, घरातली मंडळी असेल, सगळी मजा करतात, धमाल करतात. ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. सो चला, लग्नाला नक्की सर्वांनी लग्नाला नक्की यायचं. हा. देव भंडारा चाराशी, देव भंडारा चाराशी, भंडारा देव माझा लोल होता, भंडारा देव माझा लोल होता. जमीन बाजूनी कागे उत्सा मारी, जमीन टिपला पोरुनी कागे आलची जमीन, टिपला पोरुनी कागे उत्सा माली, नागरू कागे उत्सा माली, नागरू कागे आलची जमीन. सांगे माई कुकाईऱ्या मित्रांनो, आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये हार घालायला. पण त्याच्या आधी आपण देवादाच्या घरात त्यांची ओळख करून घेऊया. तर आपल्यासोबत आहे देवादादा, त्याची आई आणि त्याचे पप्पा. तर बाकीच्यांची ओळख आता देवादा करणार आहे. ही मोठी मामी, ओके. ही 2 नंबर वहिनी, ही ताई, मोठा भाऊ, हे कमल काकू, ओके. हे आजी. आणि बाकीच्यांना सगळ्यांना कसं वाटतं आज? म्हणजे आज मजा करणार आहे. आजी गाणी पण मस्त बोलते. चला चला चला, बोला देवाच्या लग्नाला यायचं सगळ्यांनी, बोला एकदा.
आपण सकाळी पहाटे गेलेलो आधी देव आणायला, त्यानंतर लागली गोताची हळद, त्यानंतर मग आपल्या कोळ्यांची परंपरा ती आपण देवळात हार घालायला जातो, ते हार घालायला सुद्धा गेलो, तिथे सुद्धा खूप धमाल केली. त्यानंतर आता संध्याकाळी लागली उष्टी हळद आणि आता म्हणजे मेन हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. पण त्याच्या आधी आपण पुन्हा एकदा त्यांच्या फॅमिलीला भेटणार आहोत. सो चला, हे बघा आता देवादाच्या सोबत आहे आई आणि बाकीच्यांची ओळख करून देणार आहे पुन्हा देवादा. ही ताई, ही काकी, ही काकी. हे सगळेजण खूप छान असे गाणे बोलत होते. म्हणजे लग्नाचा एक वेगळाच माहोल असतो आणि त्याच्यामध्ये सगळेजण उत्साही आहेत, ती एक आनंदाची गोष्ट.
हळदीचा कार्यक्रम आता पार पडला आणि कोळ्यांची पारंपरिक हळद तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी तसंच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.